नोंद घ्यायची आहे. चला बॅटर मैदानामध्ये सज्ज आहेत. स्ट्राइक एंडला असेल स्वतः कर्णधार MTRS संघाचा तेज तर्रार फलंदाज संदेश पाटील, तर नॉन स्ट्राइक एंडला असेल तेवढ्याच ताकदीने खेळणारा उभरता सितारा. पाहूया पहिला पुढे सरसावून कव्हर ड्राईव्ह केलंय, चेंडू जातोय सीमा पार, दन 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 दन, हा चौकार. संदेश पाटील यांना प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढे सरसावून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आला होता, मात्र इतर क्षेत्ररक्षक तैनात, चपल क्षेत्ररक्षक वैभव. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 6 धावांवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती स्वतः कर्णधार घेऊन आलाय जय हनुमान संघाचा. पहिलं षटक इथे मात्र कमबॅक केलाय निखिल याने. सुंदर गोलंदाजी, अनुभवाचा कस लावतोय निखिल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कर्णधाराकडून. निखिल खरात जय हनुमान संघाचे कर्णधार. इथे मात्र बाहेर टाकतोय चेंडू, त्यामुळे वाईटचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये. MTRS संघाकडे 7 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथे लेग साइडला मारायचा प्रयत्न फसलाय. एसटी रक्षकाच्या हातात विसावतोय चेंडू. झेल बाद तांबूत माघारी परततोय तो संदेश पाटील. पहिला झटका MTRS संघाला. डीजे बॅट खाली टाकला होता, कव्हरच्या दिशेने फिरकावलाय चेंडू, पण तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. इथे षटक समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 धावांवरती. कुठली टीम मीटिंग करायची नाहीये. त्वरित नेक्स्ट गोलंदाजी मार्कवरती सज्ज व्हायचंय. हॅलो 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 ते अजून हॅलो हॅलो. चेंडू हवेमध्ये, झेल बाद होतोय, फलंदाज माघारी परततोय. दीपक याचा बळी जातोय. दुसरा झटका MTRS संघाला बसलाय.
दीपकच्या रूपाने. हादरावर हादरे, 2 हादरे बसलेले ते एमटीआर संघाला. धाव संख्या ही स्थिरावले 8 धावांवरती. लगातार 2 चेंडू डॉट आणि 1 चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये सफल झालाय तो गोलंदाज. काय नाव आहे त्याचं? नाव काय गोलंदाजाचं? पप्प्या आउश. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलर नेम पप्पा बॉलर नेम आहे आणि बॅटर्स आरुष आहे. बॅटर आरुष न्यू बॅटर मैदानात दाखल. पाहूया एमटीआर संघासाठी धावांचा आलेख वाढवण्याचा प्रयत्न करतोय का. फुलटॉस चेंडू होता, त्याचा चांगला समाचार घेता आला नाहीये. काव कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू. तत्पूर्वी 1 धाव मिळते. फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार घेता आला नाही. थोडा दबावामध्ये फटका मारला आरुषियाने. केवळ 1 धाव मिळते आरुषियाला. चांगली गोलंदाजी करतोय पप्प्या आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू बॅटखाली चेंडू होता, कव्हरच्या दिशेने उडवला चेंडू. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमावार. हा खणखणीत चौका. इथे मात्र आदित्य चांगला खेळ करतोय. पुन्हा बॅट मधून कव्हरच्या दिशेने मारायचा फटका मारायचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी पप्प्या मार्फत. फुलटॉस आणि इथे मात्र कॅच घेतोय पॉइंट वरती आणि अजून एक गाडी गारद तंबू मध्ये माघारी परततोय तो आदित्य. डीजे दादा कुठे गेला तुझा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पप्प्याच्या मार्फत. जयमान संघाला कमबॅक करून दिले त्याने. केवळ 5 धावा खर्च करून 2 विकेट बाद गेले त्यांनी पप्प्या याने. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय वैभवच्या खांद्यावरती धुरा सोपवली आहे संदेश पाटील यांनी. जर का एमटीआर संघाचा आलेख वाढवायचा असेल धावांचा तर वैभव आणि आरुष या दोघांना तडाखेबाज फलंदाजी करावी लागणार आहे. आणि वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक घेऊन येतोय कर्णधार निखिल खरात. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय तो काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ 1च धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवरती. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवला होता चेंडू. तिथे पण तैनात आहे क्षेत्ररक्षक. केवळ 1च धाव. 1-1 धावाने धाव संख्येचा आलेख वाढवत आहेत दोन्ही फलंदाज. 15 धाव संख्या जाऊन पोहोचली एमटीआर संघाची. फुलटॉस चेंडू भेटून देखील त्याचा समाचार घेतला जात नाहीये. इथे काहीशी सावध खेळी करताना दिसत फलंदाज एमटीआर संघाचे. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट काव कॉर्नरच्या दिशेने. इथे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि संघाच्या 2 धावा वाचवल्यात त्याने. केवळ 2च धावा मिळतात एमटीआर संघाला. सुमित आणि वैभव सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय हनुमान संघाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवरती. लो फुलटॉस होता. चेंडू उडवलाय काव कॉर्नरच्या दिशेने आणि इथे झेल सुटतोय. वैभव कडून चुकी होते. चुकीला माफी नाही. 1 जीवदान भेटलंय आरुष्याला. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. चांगली गोलंदाजी कर्णधाराकडून.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला इथे कर्णधाराकडून. षटक समाप्त. समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 19 धावांवरती. आणि ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे 1 मिनिटाचा. ड्रिंक ब्रेक घ्यायचा 1 मिनिटाचा. अतिरिक्त बाहेर टाकलाय चेंडू. वाईटचा इशारा होतोय पंचांचा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावांवरती. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हॅलो 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 हॅलो. हॅलो माईक चेक.
हॅलो हॅलो सेफ. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, सेफ आहे. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होता. चांगली रनिंग द बिटवीन. आणि कॅमेरा मुस्ताकिन याने सुंदर असं कॅप्चर केलंय ते मुवमेंट. त्यामुळे सोयीस्कर असं निर्णय देण्यासाठी मिळाला तिसऱ्या पंचांना. चौथं षटक प्रगतीपथावर आणि पुन्हा चेंडू वाईटच्या दिशेने. चांगली गोलंदाजी होते परंतु गाईडलाईनच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वैभव याची सुंदर गोलंदाजी. आणि कव्हरच्या डोक्यावर उडवलाय चेंडू. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पर. हा ट्रेडमार्क चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला आरुष्य व्याट मधून. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावांवरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 धावांच्या बदल्यात 39 धावा लागल्या धावफलकावरती. माफ करा, अडचण झालेली आहे. आणि लेग साइडच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू उडवलाय परंतु चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षकाद्वारे केवळ 2च धावा मिळतात या चेंडूवरती. अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज असणारे संदेश. बॉलर नेम कोण आहे? संदेशच आहे. संदेश गोडविंदे नामांकित गोलंदाज. शेवटचं षटक टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केले कर्णधारांनी. जय हनुमान संघाच्या निखिल खरात यांनी भेदक गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला संदेश गोडविंदे. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू. इथे यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न सफल झालेला दिसतोय यष्टीरक्षकाचा. चलाक यष्टीरक्षक कर्णधार निखिल खरात यांनी यष्टीचित केलाय फलंदाजाला. तंबू मध्ये माघारी पाठवलाय. अजून एक हादरा बसतोय MTRS संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये गेलाय तो आशिष. खूपच सुंदर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आधीच्या मॅचला आशिष. आता पाहूया MTRS संघासाठी तो जबाबदारी स्वीकारतोय का. आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमावर. हा आशिषच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आतमध्ये घुसून त्याने लेग साइडला फाईन लेगच्या दिशेने फटका मारला. सजवला फटका आणि चेंडूला पाठवून दिलं सीमेपार. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावांवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू, अंतिम 3 चेंडू पाहूया. लो फुलटॉस होता, सन्मान दिलाय. लॉंगनच्या दिशेने चांगला थ्रो आणि इथे मात्र धावचित होतोय. आरुष तांबू मध्ये माघारी परततोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिथे.
धावसंख्या स्थिरावते 45 धावांवरती. 26, 25, 24, हॅलो 23, माईक चेक 22. हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक. आणि 5 विकेटच्या बदल्यामध्ये 45 धावा एमटीआरएस संघाने ठोकल्यात त्या धाव फलकावरती. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बॅटर नेम आहे रज्जी. आशिष सज्ज आहे स्ट्राईकला. पुन्हा आतमध्ये घुसून लेग साइडला मारायचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते गोलंदाजाला. चांगला कमबॅक संदेशाचा. सुंदर गोलंदाजी. अंतिम चेंडू असेल शेवटच्या षटकाचा. पाहूया मोठा फटका येतोय का. लो फुल टॉस होता तिथे. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ 2च धावा मिळतात आशिष याला. इथे काहीसे तू मे दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि 47 धावांवरती एमटीआरएस संघाचा धावफलक थांबतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत त्या एमटीआरएस संघाच्या. 48 धावांचं लक्ष असणार आहे जय हनुमान संघाला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. एमटीआरएस संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कर्णधार वेळ घालू नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इथे वेळच कमी आहे. बाकी सर्व इथे आयोजकांनी व्यवस्थित असं नियोजन केलंय. शिस्तबद्ध नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आलेल्या क्रिकेट मान्यवर रसिकांचे खेळाडूंचे सहर्ष आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. ते सम्राट प्रीमियर लीग 2026. एमटीआरएस संघ मैदानात दाखल होतोय. जय हनुमान संघाच्या बॅटर्सने रेडी राहायचे. त्वरित सामना पंच सुरू करणार आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते संदीप शिनारे सर आणि हरीश ढोरे सर यांची उत्तम पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. इथे दुसऱ्या दिवसाचा खेळ मध्यानावरती येऊन टेपलाय आणि चुरशीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. एमटीआरएस विपक्ष जय हनुमान संघ आणि जय हनुमान संघाचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. स्वतः कर्णधार जय हनुमान संघाचा मास्टर माइंड म्हणून नावाजलेला असा निखिल खरात आणि त्याच्या समवेत सोबत देण्यासाठी वैभव नाईक. हा देखील चांगला फलंदाज आहे. ताकदीचे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असा. नेरळ नगरीमध्ये उभरते सितारे मास्टर माइंड कर्णधार निखिल खरात जय हनुमान संघाचे प्रतिनिधित्व करतोय तो. आणि स्ट्राईक एंडला असणार आहे तो. सामना करणार आहे तो गोलंदाज नावाजलेला गाजलेला अनेक मैदान गाजवले ज्याने मी मराठी संघामधून नेतृत्व करणारा संदेश पाटील कर्णधार एमटीआरएस संघाचा. अनेक तालुके अनेक जिल्हे गाजवलेला हा भेदक गोलंदाज संदेश पाटील. पहिलं षटक घेऊन येतो एमटीआरएस संघाकडून निखिल खरात याला. आणि लॉंग लेगच्या दिशेने कट केलाय. चेंडू जातोय सीमा पार. हा बॅट मधून आलाय चौकार. दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने सीमेच्या बाहेर फेकून दिला. चेंडू जातोय सीमा बाहेर. निखिल खरातच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार.
बॅक टू बॅक 2 मोठे फटके आलेत. 2 चेंडूवरती 10 धावा कुठल्यात निखिल खरात याने. अनुभवी गोलंदाज आहे संदेश. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय संदेश. बॅट खाली टाकला होता, खोदून काढला, इथे मात्र चुकी. दीपक चुकी करतोय, झेल सोडतोय. कमबॅक करायचा चान्स होता संदेशला, परंतु चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाहीये. चांगला चेंडू टाकला होता संदेशने. पाहूया पुढचा चेंडू. आणि वैभवच्या बॅट मधून निघालाय तो ट्रेडमार्क शॉट, जातोय सीमा पार. हा खडखडीत षटकार. सतरा धावांवरती धावफलक. ओ दांडी गोल, यॉर्कर चेंडू आणि ते खोदून काढलाय त्रिफळा. बाद होतोय वैभव. 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12. सिंगल आम्हाला जमा नाही, मला मारामारी पट्टे. बी रॉयल्स आणि उमर वॉरियर्स संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. बी रॉयल्स विपक्ष उमर वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. पहिलं षटक प्रगतीपथावरती. इथे मात्र कट करायचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती जय हनुमान संघाची 17 धावांवरती. पहिलं षटक समाप्त. चांगलं कमबॅक केलं ते संदेश पाटील याने. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटका, तिसऱ्या चेंडूवरती चांगला चान्स बनवला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक दीपक कडून चुकी. आणि चौथ्या चेंडूवरती परत मोठा फटका आणि मागच्या 2 चेंडूवरती चांगला कमबॅक केले. न्यू बॉलर आशिष बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय एमटीआरएस संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतोय तो एमटीआरएस संघाकडून. आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे मास्टर माइंड कर्णधार जय हनुमान संघाचा निखिल खरात. चांगली खेळपट्टी माहिती आहे त्याला, कशा धावा एकवटायच्या आहेत, कसे मोठे फटके मारायचे आहेत, हे निखिलला चांगलं माहिती आहे आणि तेच करतोय तो इथे. पाहूया आशिषचा कसा समाचार घेतोय आपल्या बॅटने. उडवलाय चेंडू, चेंडू जातोय कावकर्णाच्या बाहेर सीमावर. हा बिग 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 बिग. आणि इथे मात्र फटका बसलाय. असं वाटत होतं की 27, चेंडू 26. बाहेर
गोलंदाजी सुरू आहे आशिष याची. अनुभव झोकतोय MTRS संघासाठी. आशिष पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहे आशिष आणि त्या सामना करणार तो सुमित. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय सुमित. आशिष याचा चेंडू आपटला होता, इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय. चांगली गोलंदाजी आशिष कडून MTRS संघासाठी. जबाबदारी दिली गेली आहे MTRS संघाने आशिष याच्या खांद्यावर. ती तो सहजपणे पेलतोय सध्या तरी दिसतोय. 2 चेंडू आणि कुठलीही धाव नाहीये. उमर वॉरियर्स आणि बी रॉयल्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय आणि 5 मिनिटाचा कॉल असेल. 5 मिनिटांमध्ये त्यांनी यायचंय. लगातार 3 चेंडू निर्धाव चेंडू. मागील 5 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी MTRS संघाकडून होते, पाहायला मिळते आपल्याला. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय आशिष. पुन्हा चेंडू उडवलाय काव कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. हाला ह्यूज षटकार. धावा धावफलकावरती सजल्यात त्या जय हनुमान संघाच्या. फलंदाजी तेवढीच ताकदीने होते आणि त्या हरेश यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. उमर वॉरियर्स वर्सेस बी रॉयल संघाचा सामना होणार आहे पुढचा. त्यांची नाणेफेकी करून घ्यायची. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने पडतोय ते पाहणार आहोत आपण. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज आशिष पुढचा चेंडू घेऊन. कॉलवर टाकला होता चेंडू. इथे मात्र परिवर्तन होतं चेंडू मध्ये. स्लो ट्रॅकर चेंडू टाकला होता आणि त्याला सन्मान दिलाय तो सुमित याने. चांगली गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 1 चेंडू शिल्लक. मोठा फटका येणार का जय हनुमान संघासाठी? सुमितच्या बाट मधून पाहणार होता पण आशिष शेवटचा चेंडू घेऊन. आपटला होता चेंडू. चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुरस, परंतु इथे जिंकतोय चेंडू. जातोय सीमा पार. हा आलाय फ्लॅट चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर 27 झाले धावसंख्या. MTRS संघ चोखून गोलंदाजी करतोय, परंतु तेवढ्या ताकदीने चांगले शॉट मारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत सुमित आणि यांच्या बाटमधून 2 मोठे फटके देखील आलेले आहेत, आपण पाहिलेले आहेत. खूपच सुंदर फलंदाजी चालू आहे. करंट रन रेट 7 चा चालू आहे फलंदाजी संघाचा. 48 धावांचं लक्ष दिले आणि रिक्वायर्ड रन रेट 13.50 चा असणार आहे. पुढील 3 षटकात. तिसरं षटक हाताळतोय वैयक्तिक, दुसरं सांघिक, तिसरं षटक स्वतः कर्णधार संदेश पाटील. आधीच्या ओव्हरमध्ये, आधीच्या षटकामध्ये चांगला कमबॅक केला होता. 10 धावा आल्या होत्या आशिषच्या षटकामध्ये. पाहूया पुढचा चेंडू. बॅट खाली टाकला होता, परंतु इथे निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतंय. वैभव तिथे काहीसा चाच पडतोय. ऑफ साइडच्या दिशेने टाकला होता चेंडू, परंतु तो लेग साइडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू घेऊन बसलाय. पाहूया पुढचा चेंडू संदेश पाटील याचा, वैभव यासाठी. कट करायचा प्रयत्न होता, इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. प्रेशर घेतोय वैभव, प्रेशर घेतोय. हीच खरी खेळी असते टॉस साठी. बी रॉयल्स आणि उमर वॉरियर्स संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे. बी रॉयल्स संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. उमर वॉरियर्स संघाच्या कर्णधाराने त्वरित यायचंय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल त्यांना. तिसरा चेंडू, कडा घेतली बॅटची, यष्टीरक्षकाच्या मागून जातोय चेंडू सीमा पार. धन 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 हा चौकार.
आणि आपण पाहतोय की उमर वॉरियर्स वर्सेस बी रॉयल्स या संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कौल घेतला जातोय आणि ऍडव्होकेट विशाल गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे. आणि पाहणारा नाणेफेकीचा कौल हा कोणाच्या बाजूने पडतोय आणि उमर वॉरियर्सच्या कर्णधाराने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि ते आपला निर्णय लवकरच कळवणार आहेत. आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम आमंत्रित केले बी रॉयल संघाला फलंदाजीसाठी. इथे चेंडू उडवलाय आणि चुकी करतोय आशिष आणि चेंडू स्टॉप केलाय त्याने. चेंडू दोन धावा घेतलेल्या आहेत. चुकी करतोय इथे आशिष. हा झेल घ्यायचा होता आशिषला कारण हा फलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. फटका सजवला होता त्याने काव करण्याच्या दिशेने परंतु फटका फसला होता. इथे मात्र संदेश पाटील चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण. बॅट खाली टाकला होता. चेंडू खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करते काव कॉर्नरच्या दिशेने. तत्पूर्वी एकच धाव मिळते. चांगला बॅकअप दिलाय तिथे संदेश पाटीलला. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती जय हनुमान संघाची 34 धावा. 2 गड्यांच्या बदल्यामध्ये 34 धावांचा धावफलक जोडलेले जय हनुमान संघाने. टोटल 48 धावांचं लक्ष असणार आहे ते जय हनुमान संघाकडे. 12 बॉल 14 रनांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. जी मॅच रंगली आहे MTRS विपक्ष जय हनुमान संघ. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये आपल्याला एकाहून एक थरार पाहायला मिळतात आणि क्रिकेट रसिकांची गर्दी आपण पाहू शकतो. मैदानाच्या चारी बाजूला पूर्ण ग्राउंड क्रिकेट रसिकांनी भरलेले. त्यांचं देखील इथे हार्दिक 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 स्वागत आहे. उत्तम आयोजन उत्तम नियोजन. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4. सांघिक 4 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आरुष. पाहणार होतो चांगली गोलंदाजी करतो आरुष. इथे मात्र त्याला निर्धाव चेंडू टाकून कमी धावा खर्चून जास्तीत जास्त समोरील संघाचे बळी घेऊन आपल्या संघाला विजयाकडे खेचून घेऊन जायचंय. आपल्याला पाहायला मिळणार आहे की वैभव आरुष या गोलंदाजाचा कशा प्रकारे सामना करतोय. 12 चेंडू 14 धावांचं समीकरण इथे जय हनुमान संघाला विजय मिळवण्यासाठी करावं लागणार आहे. आरुष आपटलेला चेंडू इथे तिसऱ्या पंचांची दाद घेतली का? पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. वेस्ट टाईट अंपायर्स कॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे. आपटला होता चेंडू आणि त्याचाच खामियाजा म्हणून त्यांना वाईटची रन मिळाली आहे. ती जय हनुमान संघाला धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावांवरती. 12 बॉल 13 धावांचं समीकरण आहे. इथे मात्र चुकी करता कामा नये. आरुष याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. मॅच मध्ये
संघाला ठेवायचं असेल तर भेदक गोलंदाजी, अचूक टप्पे आणि मास्टर माइंड खेळी करावी लागेल आरुष याला. आता इथे मात्र चुकी करतोय, लेग साइडला चेंडू जातोय, त्यामुळेच पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. अजून एक धाव जोडली जाते जय हनुमान संघाच्या धाव फलकामध्ये. 12 चेंडू 12 धावांचं समीकरण येऊन टेपलंय मॅचचं. सूर गवसत नाहीये आरुष याला. अचूक टप्पे शोधावे लागतील त्याला संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. पुन्हा आपटला होता चेंडू, इथे मात्र ऑफ साइडला चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, झेल सोडतोय. चुकीवर चुकी केली जाते एमटीआर संघाकडून आणि एक धाव तत्पूर्वी घेतोय वैभव. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावांवरती. 11 चेंडू 11 धावांचं समीकरण. पुन्हा चेंडू आपटण्याचा प्रयत्न होता. पाहूया आता सुमित कशा प्रकारे समाचार घेतोय तो आरुषाच्या गोलंदाजीचा. या षटकामध्ये सामना संपवतोय की आरुष घेतोय बळी सुमित याचा. पाहणार होतं ही लढत. 11 चेंडू 11 धावांचं समीकरण पाहायला मिळतंय आपल्याला. सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 4 मध्ये थरार पाहायला मिळतो या मॅचचा. 11 चेंडू 11 धावांचं समीकरण. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु एक धावेवरती संतुष्ट राहणार आहे सुमित. 10 चेंडू 10 धावा, समीकरण बदलतं 1-1 धावेने. संयमी खेळी खेळताना दिसतोय सुमित आणि वैभव. जय हनुमान संघाला जिंकवायचं असेल तर त्यांना दोघांनाही विकेटवरती थांबावं लागेल आणि सामना आपल्या खिशात घालवावा लागेल आपल्या बॅटच्या जोरावरती. पुढचा चेंडू घेऊन येतोय आरुष. पुन्हा पटकला होता चेंडू, चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने जातो चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषेपार, हा चौकार. चेंडू 6 धावांचं समीकरण. लाईन लेंथ बिघडली की तुम्हाला हा मार बसणारच. गोलंदाजाचा समाचार घेणारच फलंदाज, त्यामुळे अचूक टप्पा भेदक गोलंदाजी करायची असते आणि बिरॉयल संघाच्या खेळाडूंनी खेळाडू कक्षाच्या इथे जमा व्हायचे. 9 चेंडू 6 धावा, सहज शक्य होणार. बॅट खाली चेंडू टाकला होता, चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार. आणि 2 धावा. कदाचित आरुष्याच गोलंदाजीमध्ये हा सामना खिशात घालतोय वैभव, असं आपण पाहावयास मिळतंय. पाहूया हा विजयी फटका मारतोय का, षटकार किंवा चौकार मारतोय का. पुन्हा आपटलाय, कट केलाय चेंडू पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुस्त तंदुरुस्त. केवळ 1 धाव मिळते वैभवला. 7 धावा, 7 चेंडू 1 धावाची आवश्यकता. MSD च्या स्टाईल मध्ये सुमित संपू दे का मॅच पाहायचंय. 7 चेंडू केवळ 1 धावाची आवश्यकता आहे ती जय हनुमान संघाला. आणि चेंडू उडवलाय कावकरच्या दिशेने जातोय. 1 बाउन्स चौकार, विजयी फटकार. आणि जय हनुमान संघ इथे विजयी होतोय.